मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गडिंग्लज इथं सकल मराठा समाजाच्या वतीने धरणं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाला मुस्लिम समाजासह सर्व धर्मीयांनी पाठिंबा दिला। मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळतोय। मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईतील आंदोलनस्थळी दाखल होत आहेत। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज गडिंग्लजमधील सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। मोर्चा काढून प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांना निवेदन दिलं। आंदोलनाला मुस्लिम समाजाने पाठिंबा देत मुंबईतील आंदोलकांसाठी भोजन व्यवस्थेसाठी 11,000 रुपयांची मदत दिली। यावेळी किरण कदम, प्राध्यापक सुनील शिंत्रे, प्राध्यापक शिवाजीराव भुकेले, अमर चव्हाण, स्वाती कोरी, वसंतराव यमगेकर, दिग्विजय कुराडे, सचिन देसाई, विद्याधर गुरबे, युवराज बर्गे, अप्पा शिवणे यांची भाषणे झाली। हा लढा आणखी तीव्र करण्यात येणार असून तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये या लढ्याचं नियोजन करण्यात येणार आहे। मुंबईतील आंदोलनात सहभागी समाज बांधवांना जेवण आणि पाण्याची सोय गडिंग्लजमधून केली जाणार आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका किरण कदम यांनी मांडली। आंदोलनात नेताजी पाटील, संजय पाटील, दिलीप माने, अमृत शिंत्रे, सुदर्शन चव्हाण, नाथा रेगडे, मधुकर येसणे, संकेत रावण, शंभूराजे देसाई, अंकुश रणदिवे, सुभाष चोथे, संजय रोटे, अशोक खोत, निळकंठ कुराडे, शैलेंद्र कांबळेकर यांच्यासह सकल मराठा समाज बांधव सहभागी झाले होते। दरम्यान करवीर तालुक्यातील खुपिरे, साबळेवाडी, शिंदेवाडी, कुडित्रे, खाटांगळे या गावातून मुंबईतील आंदोलकांना शिधा पाठवण्यात आला। त्यामध्ये 7,000 भाकरी, 2,000 पाण्याच्या बाटल्या, 200 किलो फरसाण यांचा समावेश होता। वन चॅलेंजचे कार्यकर्ते हे साहित्य घेऊन मुंबईला रवाना झाले।